भिवंडी के समाज सेवक व बिल्डर तैयब शेख का जन्मदिन उनके कार्यालय पर बड़ी धूमधाम से मनाया गया। आपको बता दें कि समाज सेवक तैयब शेख को उनके दोस्त हिबाब और उनके रिश्तेदारों ने फूल कुछ देखकर जन्मदिन की शुभेच्छा दी और उनके लंबी उम्र की दुआएं दी। आइए देखते हैं इस खास रिपोर्ट को। भिवंडी से ताज अंसारी की रिपोर्ट। Happy birthday, dear Tayyab. Happy birthday to you. Happy birthday. हमारे हरदिल अजीज़, हमारे साथी, हमारे दोस्त, हमारे बड़े भाई तैयब बिल्डर साहब का जन्मदिन है। उसके लिए हम उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देते हैं और हम ये ऊपर वाले से दुआ करते हैं कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इनकी दिन दुगनी रात चौगनी उम्र दराज करे। इस शेर के साथ कि तैयब भाई हंसते रहें आप हज़ारों के बीच में, जैसे हंसता है फूल बहारों के बीच में। दुनिया में आप रोशन हो इस तरह जैसे होता है चांद सितारों के बीच में। जन्मदिन की आपको ढेर सारी मुबारकबाद। 3 तारखेला ऑक्टोबरला वाढदिवस होता, पण त्या दिवशी तिकडे त्यांच्या गावी दरवर्षी यांचा बर्थडे इकडं जोरात साजरा केला जातो, पण यावर्षी ते गावी होते। त्यामुळे याचं नियोजन आम्ही सगळे मित्रमंडळींनी केला की तैयब भाईवरचं आमचं विशेष प्रेम आहे, एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळे आमचं त्यांचं विशेष प्रेम आहे। पण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करता आला म्हणून आज सगळ्यांनी नियोजन करून इथं बर्थडे करायचा कार्यक्रम ठेवला आहे। तर माझ्याकडून और माझ्या मित्राकडून तैयब भाईला पहिले वाढदिवसाच्या खूप साऱ्या ढेर साऱ्या शुभेच्छा देतो। तैयब भाई म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व, समाजात सगळ्या लोकांना घेऊन चालणारा, गोरगरीब वंचित जे काय जे माणूस त्यांच्या ऑफिसला काही कामासाठी येतो, भले राजकारण ते करत नसतील पण समाजकारण 100% समाजकारण करतात आणि त्यांच्या ऑफिसला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचं, त्यांचं काम करायचं, चांगलं काम करायचं प्रयत्न करतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांची एक समाजात चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि त्या प्रतिमेमुळेच एवढी लोक आज जे त्यांचा बर्थडे न करता आल्याचं दुःख आम्हाला पण होतं, पण त्या गोष्टी आम्हाला न करता आल्या, पण दुसऱ्या दिवशी आम्ही हे सगळं कार्यक्रम त्यांच्यावर प्रेम असल्यामुळं हे करत हे सगळ्या गोष्टी। आणि तैयब भाईबरोबर बोलायला झालं ते जसे समाजात चांगल्या प्रकारे वावरतात तसे ते त्यांच्या घरी देखील मुलांवर चांगले संस्कार करतात। मागच्या वेळेस त्यांच्या मुलीचं काय आपलं स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये काहीतरी नंबर आला होता, त्यावेळेस मला घाई होती पण बोलता नाही आलं मला, त्यावेळेस मी पटापट निघून गेलो। तर तैयब भाईंना मी शुभेच्छा देतो त्या गोष्टीवर, कारण आज आपल्या समाजात असे भरपूर कमी लोक आहेत की, आणि तसं बोलायला तर मुस्लिम समाजात सगळ्या पोरांना ह्या सगळ्या गोष्टीत विशेषतः मुलींना पुढं घेऊन जाणारे पालक खूप कमी आहेत। तर माझं असंच म्हणणं आहे लोकांना की तैयब भाईसारख्या माणसांकडून काही गोष्टी अशा शिकाव्या आणि आपल्या पोरांना नुसतं घरात चूल आणि मूल आपण बोलतो पोरींसाठी चूल आणि मूल, तर त्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढावं आणि अशा खेळाच्या किंवा विविध ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळं मोटिवेट करावं, त्यांना प्रेरणा द्यावी आणि पोरांचं चांगलं भविष्य घडवावं। त्याहून पुढं जाऊन सांगाल की नानासाहेब आपल्या नाना पाटेकर आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की तुम्हाला हिंदू व्हायचं असेल तर स्वामी विवेकानंद व्हा, मुस्लिम व्हायचं असेल तर अब्दुल कलाम व्हा, आणि जर तुम्हाला तसं नाही काय तुम्हाला तेवढं नाही तर बनता येतं तुम्ही एक चांगला माणूस आहे, तर मी त्याहून पुढे जाऊन म्हणेल एक चांगला माणूस तैयब भाईसारखा चांगला माणूस बना की सगळ्या समाजाला, हिंदू मुस्लिम सगळ्या समाजांना घेऊन चालल आणि लोकांना न्याय देईल। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि तैयब भाईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य असं आरोग्यदायी, आर्थिक, सामाजिक, राजकीय भरभराट हो आणि त्यांचं पूर्ण आयुष्य असं आरोग्यदायी जावो आणि त्यांचं असंच प्रेम आमच्यावर कायम राहून दे, आमचंही प्रेम त्यांच्यावर कायम असंच असेल। जय हिंद, जय। मैं हमारे छोटे भाई तैयब भाई को मुबारकबाद देता हूँ। आज इनका जन्मदिन है, 3 तारीख को जन्मदिन था, लेकिन गांव में रहने की वजह से आज इनका मनाया जा रहा है। तो मैं तैयब भाई को तहे दिल से मुबारकबाद देता हूँ और दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इनकी उम्र को दराज करें और ये अच्छे काम करें। इसी के साथ मैं अपनी 2 लफ्ज़ ख़त्म करता हूँ। असल में मेरा 3 अक्टूबर का जन्मदिन है, लेकिन जन्मदिन में मैं यहाँ नहीं था, मैं मेरे गांव में था। तो गांव में रहने के वजह से
आज 5 तारीख को फिर ये मेरे दोस्तों ने अरेंजमेंट किया। मेरे दोस्त क्या है, ये मेरे भाई लोग हैं, बड़े भाई और छोटे भाई समझ लो, सब मेरा परिवार है। तो ये लोगों ने अरेंजमेंट किया, मेरे को मालूम भी नहीं है। मैं मगरिब की जैसे पढ़ के नमाज निकला, वैसे बोले कि तुम ऑफिस पे आओ, काम है। तो मेरे को कुछ मालूम ही नहीं था कि ये लोग क्या करने वाले हैं। मैं तो बोला बर्थडे तो हो गया 3 ही तारीख को, आज तो 5 है। नहीं, बोले हमारे को अभी तुम नहीं थे तो आज बनाना है। तो बोला ठीक है भाई, चलो कभी भी बनाओ, अब तुम्हारे दिल की मर्जी है, वो हिसाब से। तो मैं सब मेरे छोटे बड़े भाई लोग का सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और जितने भी मेरे हिंदू मुस्लिम जो भी भाई लोग आए थे, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ।